ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया ठरवते की आपण कल्पनाला चांगला धडा शिकवला पाहिजे। इकडे अर्जुन आणि सायली सोन्याच्या तुकड्याचा चर्चा करत असताना तो तुकडा प्रियाच्या हातात येतो आणि प्रिया विचार करते की हा तुकडा इकडे काय करतो। तेव्हा प्रियाला कळतं की अर्जुन आणि सायली या केसच्या बाबतीत काहीतरी विचार करत आहेत। तेव्हा ते ठरवतात की सायलीने अर्जुनला कशात तरी बिझी करायला पाहिजे। ती सायलीला किडनॅप करायचा प्लॅन अपयशी ठरलेला आहे आणि प्रिया ठरवते की त्यासाठी मला सायलीला घरच्या मॅटरमध्ये अडकवायला पाहिजे आणि प्रिया ठरवते की या कल्पनाला पण चांगला धडा शिकवला पाहिजे। तेव्हा ती ठरवते की नागराजने जसं प्रतिमाच्या दुधामध्ये औषध टाकला तसं आता आपल्याला या कल्पनाच्या जेवणामध्ये असं काय टाकायचं आहे त्याने कल्पना आजारी पडली पाहिजे आणि त्यानंतर सायली चांगलीच बिझी राहील आणि त्यामुळे आता अर्जुनला पण काही पुढे करता येणार नाही। पण प्रियाला माहीत नसतं की हा डाव तिच्यावरच चांगला उलटणार असतो। इकडे कल्पना प्रतापला सांगत असते की ही प्रिया सायलीला काही ना काही त्रास देण्यासाठी कारस्थान करत असते। तो इथे प्रताप बोलतो की आपण या संबंधी आता सायली बरोबर बोलूया आणि काय ते जाणून घेऊया। इकडे सुमनला किचनमध्ये एक बाटली सापडते। तेव्हा सुमन रविराजांना विचारते की ही प्रतिमाच्या औषधाची बॉटल आहे का। तेव्हा रविराज सांगतात सुमनला की मी प्रतिमाची ती औषधाची बॉटल आहे तीच ही बॉटल आहे की मी ते खात्री करून घेतो। आणि तेव्हाच रविराज डॉक्टरांना कॉल करतात आणि त्या औषधाचं नाव आणि त्या औषधाचा फोटो त्या डॉक्टरांना पाठवतात। तेव्हा त्या डॉक्टरांना औषधाचे फोटो पाहून खूप धक्का बसतो आणि ते बोलतात ही वेगळीच बॉटल आहे। डॉक्टर बोलतात ह्या गोळ्या मेंदूच्या नसा बंद करण्याच्या गोळ्या आहेत। तेव्हा डॉक्टर बोलतात की माणसाच्या मेंदूच्या नसा ऍक्टिव्ह न होता त्या स्थूल राहतात त्यामुळे माणसाचे डोके गरगरू लागते आणि माणसाला त्रास होऊ लागतो आणि माणूस चिडचिडेपणा करायला लागतो आणि ती सगळी लक्षणं प्रतिमामध्ये दिसून आल्यामुळे रविराजांना चांगला धक्का बसतो। इकडे प्रिया कल्पनाच्या सब्जा पाणीमध्ये काहीतरी टाकते जेणेकरून तिला काहीतरी त्रास व्हावा पण तिला वाटतं की कोणी तिला पाहिलं नाही पण हे सगळं प्रताप पाहत असतो। इकडे प्रियाला किचनमध्ये पाहिल्यानंतर सायली प्रियाला विचारते की तू इथे काय करतेस। तेव्हा प्रिया बोलते की तू मला कोण सांगणार आहे पण इथे सायलीला प्रिया ही किचनमध्ये आल्यामुळे तिला डाऊट येतो कारण प्रिया ही कधी किचनमध्ये येत। इकडे रविराज सुमनला बोलतात ही औषधाची बॉटल किचनमध्ये कुठे आली। तेव्हा सुमन बोलते मला माहित नाही सकाळी नागराजने दूध गरम करून प्रतिमाला दिलं होतं पण त्या टायमाला मी किचनमध्ये गेली होती पण ही बॉटल तिथे नव्हती पण त्याच टायमाला रविराजांना कळायला लागतं की या नागराजने दुधामध्ये त्या गोळ्या टाकून प्रतिमाला दिल्या होत्या। तेव्हा सुमन बोलते मी त्यांना विचारते। तेव्हा रविराज बोलते जे आता घडलं त्याची बातचीत त्या नागराज बरोबर करू नकोस। तेव्हा रविराज सुमनला बोलतात की पुढच्या वेळी जेव्हा नागराज प्रतिमासाठी दूध बनवेल तेव्हा मला सांग। तेव्हा सुमन बोलते ठीक आहे। सायली प्रियाला बोलते की कल्पना बेशुद्ध होऊन कशी पडली। तेव्हा प्रिया बोलते की तू काहीतरी सब्जामध्ये घालून दिलास। तेव्हा सायली बोलते तुला कसं माहित तूच नाही ना घालून दिलास। पण प्रियाला वाटत असतं की हे सब्जा पाणी सायलीनेच कल्पनाला दिलं म्हणून ते तिचं नाव घ्यायला लागते पण हे पाणी विमलने कल्पनाला दिलेलं असतं। नंतर इथे अश्विन येतो आणि कल्पनाची ट्रीटमेंट घ्यायला लागतो। तेव्हा अश्विन बोलतो काय झालं काय नाही। तेव्हा सायली बोलते सब्जा पाणी पिलं होतं आईने। तेव्हा अर्जुन बोलतो हे कशामुळे घडलं। तेव्हा सायली सांगते हे जे पण घडलंय ना प्रियामुळे घडलं आहे। तेव्हा सायली अर्जुनला सांगायला लागते की तीच बोलली होती की तूच तिच्या जेवणामध्ये काहीतरी टाकलं आणि तिची तब्येत बिघडली। तेव्हा मला समजलं की खाण्यानेच कशी तब्येत तिची बिघडली आणि हिला कसं समजलं। अर्जुन सायलीला सांगतो मी आता अश्विनला सांगतो की जे पण झालंय ना तू निस्तर। ते प्रताप अश्विनला बोलतो की आता कल्पनाची तब्येत कशी आहे। तेव्हा अश्विन बोलतो की आता तिची तब्येत बरी आहे आणि ती पण सायलीच्या काळजी घेतल्यामुळे तिची आता तब्येत बरी आहे। सायलीने तिची काळजी घेतल्यामुळे आता तिची तब्येत बरी आहे। तेव्हा प्रताप सांगायला लागतो की तिला खाण्यात काय दिलं गेलं। तेव्हा अश्विन बोलतो काय माहित नाही। तेव्हा ते प्रिया येते आणि बोलते हे सगळं सायलीचं कारस्थान आहे। तन्वीच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर प्रताप बोलतो एक मिनिट तन्वी। प्रताप सांगायला लागतो सायलीने काही दिलंच नाही आणि सायली खाली आलीच नाही आणि सायली सांगायला लागते मी पाण्यामध्ये सब्जा टाकायला विमलला सांगितलं होतं आणि मी काहीच केलं नव्हतं। तेव्हा प्रताप बोलतो तुला काही बोलायची गरज नाही सायली कारण की तू काहीच केलंच नाहीस। तेव्हा सायली प्रतापला सांगायला लागते ही तन्वी कधी किचनमध्ये गेली नाही तेव्हा ती किचनमध्ये गेली होती। तेव्हा प्रताप तन्वीला सांगतो तू किचनमध्ये काय गेली होती तुझं कधी किचनमध्ये जात नाहीस। तेव्हा प्रिया गडबडते तेव्हा तिथे पूर्णाई येते आणि बोलते काय झालं। तेव्हा प्रिया बोलायला लागते की तुझ्या नातीवर बघ काय ना काय घाणेरडे आरोप केले जात आहेत। सांगायला लागते की ही सायलीच बोलते की कल्पना आईला विष दिलं। सायली बोलायला लागते मी कुठे विष दिलं बोललं तूच तुझ्या तोंडून आता सांगतेस की विष दिलं म्हणून। ते अर्जुन पूर्णाईला सांगतो की हिनेच कल्पनाच्या सब्जामध्ये काहीतरी टाकलं आणि तेव्हापासून कल्पनाला कसं तरी व्हायला लागलं आणि तिला चक्कर यायला लागली। तेव्हा सायलीने तिला
तो पुन्हाही बोलते की मला का माहिती हिने दिलं का तुझ्या बायकोने दिलं. तेव्हा अर्जुन बोलतो माझ्याकडे पुरावा आहे. इथे अस्मिताला चांगला धक्का बसतो की ही प्रिया आता माझ्या आईच्या जीवावर उठली आहे, कारण की सायली असं काही करू शकत नाही. तेव्हा अस्मिताला समजतं की हे सगळं कारस्थान आणि उलट सगळं हे सगळं करण्याची हिंमत ही फक्त प्रियाकडेच आहे आणि ही सायली असं काही करू शकत नाही. इकडे नागराज सुभेदारांच्या घरी येतो आणि प्रियाला भेटतो आणि प्रियाला बोलते तू जर केलंस त्याचं मी प्रतिमाला पण तसं केलं आहे. तू जसं कल्पनाच्या सब्जामध्ये काहीतरी टाकलं तसं मी आता प्रतिमाच्या दुधामध्ये औषध टाकून तिची स्मृती भ्रमिष्ट करण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि नागराज बोलायला लागतो मी आता तिला अजून वेडा बनवणार आहे. आणि प्रिया बोलायला लागते तुम्ही एवढं सगळं काम केलं ना खूप बरं होईल. इकडे रविराजने सुमनला सांगितलं असतं की नागराजने जेव्हा दूध गरम केलं तर माझ्याकडे घेऊन यायचं. त्यानंतर इथे नागराज किचनमध्ये येतो आणि त्या दुधामध्ये स्मृती भ्रमिष्ट करणारे औषध टाकतो आणि ते त्याच्यात चांगलंच चमच्याने मिक्स करतो. पण त्याच टायमाला तिथे सुमन येते आणि सुमनची नागराजवर करडी नजर असते. सुमन नागराजला बोलते आता तुम्ही प्रतिमाची भरपूर काळजी घ्यायला लागलात. तेव्हा नागराज बोलतो आता प्रतिमा लवकरच लवकर बरी व्हायला पाहिजे. सुमन बोलते तुम्ही दूध द्याल का मी देतोय. तेव्हा नागराज बोलतो तू दिलंस मी दिलं एकच आहे ना. तेव्हा सुमन नागराजकडचं दूध घेते, दुधाचा ग्लास घेते आणि त्याच टायमाला सुमन नागराजांचा डोळा चुकून रविराजांकडे येते आणि त्याच टायमाला रविराज त्या ग्लासमधले दूध एका बॉटलमध्ये भरतात आणि टेस्टिंगसाठी एका लॅबोरेटरीमध्ये पाठवतात. आणि त्यानंतर त्या दुधामधले जे घटक त्या औषधाच्या बॉटलीमध्ये असतात तेच घटक त्या दुधामध्ये असतात. आणि आता रविराजांच्या समोर हे सत्य आलं असतं की प्रतिमाच्या दुधात ते औषध नागराज मिक्स करून ते प्रतिमाला देत असे. आणि रविराजांना समजलं असते की हा नागराज माझ्या प्रतिमाच्या जीवावर उठलेला आहे. आणि त्याच टायमाला रविराजांची तळपायाची आत मस्तकात जाते आणि ते ठरवतात की या नागराजला या घरातून हाकलूनच देणार. दुसऱ्या दिवशी नागराज हा किचनमध्ये जातो आणि ते दुधामध्ये परत औषध मिसळायचा प्रयत्न करतो. पण त्याच टायमाला रविराज हे किचनमध्ये डबा धरून बसलेले असतात. आणि त्याच टायमाला खिशातल्या औषधाची बॉटल काढून नागराज त्या दुधाच्या ग्लासमध्ये टाकतो आणि त्याच टायमाला डबा धरून बसले रविराज तिथनं फोटो काढतात आणि त्याला रंगे हात पकडतात. त्याचा फोटो काढतात आणि त्याला रंगे हात पकडतात. आणि त्याच टायमाला रविराज हा नागराजची धोबीघाटमध्ये धुतलेल्या कपड्याप्रमाणे चांगली धुलाई करतो. रविराज नागराजला बोलतात तू आज माझ्या प्रतिमाच्या जीवावर उठलास आणि तिला दुधामधून तू विषारी औषध घालून देतो आणि तिची स्मृती भ्रष्ट करतोस. त्याच टायमाला नागराज हा रविराजांच्या पायाखाली पडतो आणि बोलतो दादा मी काहीच केलं नाही. रविराज बोलतो की नागराज तुला आता पोलिसांच्या ताब्यात देणार. आणि ह्याच्यानंतर आता रविराज नागराजला पोलिसांच्या ताब्यात देणार का आणि प्रियाचं पण कारस्थान कळल्यानंतर प्रियाला पण कसा धडा शिकवणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.